नमस्कार. मी सौ कल्याणी योगेश देशमुख, राहणार पुणे. मी वेद मूर्तिश्री ज्योतिष वास्तुविशारद डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्या बॅच नंबर 8 मधील विद्यार्थिनी. मी बाय प्रोफेशन इंटेरियर डिझायनर आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की जर आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट मिळाली तर आपण ती बाकीच्यांनाही देता यायला हवी. ह्या प्रेरणेतून मी हा व्हिडिओ बनवला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला इच्छा असते काहीतरी करायचे, पण आपल्याकडनं कृती करणं राहून जातं. तर त्याचंच हे एक माध्यम समजा. मी बाय प्रोफेशन इंटेरियर डिझायनर असल्यामुळे माझे वास्तूशी बऱ्याच वेळा संबंध येतो आणि खूप वर्षापासूनची इच्छा होती की वास्तू विशारद करायचं किंवा वास्तुशास्त्राबद्दल शिकायचं. मी याआधीही बरेचसे कोर्सेस साठीची माहिती घेतली होती, परंतु मी जेव्हा हा फ्री वेबिनार अटेंड केला गुरुजींचा तर तो मला खूप इम्प्रेसिव्ह वाटला. कारण याआधी कोणत्याही वेबिनारमध्ये तुम्हाला वास्तुशास्त्राचं बाय हार्ट ओरिजिन कोणीही सांगितलं नव्हतं किंवा सांगितलं नसेल असं मला तरी वाटतं. मी जेव्हा हा वर्ग अटेंड केला तेव्हा त्यात आपले वेद पुराण यांच्याबद्दल माहिती झाली. माणूस म्हणून आपण काय आहोत याची जाणीव मला त्या क्लासमध्ये झाली. याआधीचे वर्ग तुम्ही जर कधी कोणते वेबिनार अटेंड केले असतील तर त्यात तुम्हाला सिलेबसबद्दल माहिती सांगितली असेल, पण तुम्हाला कोणी वेद पुराणांबद्दल माहिती सांगितली आहे का हे तुम्ही स्वतः तपासून पहा, जर कोणी अटेंड केले असतील तर. मी स्वतः तर हा पहिल्यांदाच असा वर्ग अटेंड केला होता की ज्यात आपला सनातन धर्मानुसार किंवा कोणत्या पुराणांचा किंवा कोणत्या ग्रंथांचा याच्यात संदर्भ घेतलेला आहे याची माहिती दिली गेली आणि तीही अगदी डीप माहिती दिली गेली. ना की फक्त एखाद्या ग्रंथाचा उच्चार केला आणि संदर्भ यातून घेतलाय असा उच्चार न करता पूर्णपणे ते एक्सप्लेन करून ती गोष्ट सांगण्यात येते. ही पहिल्यांदा मी असा वर्ग अटेंड केला आणि त्या प्रेरणेतून मी हा वर्ग पेड क्लासला मी जॉईन झाले. आयुष्यात माणूस म्हणतो की अज्ञातात सुख असतं आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्रास होत नाही असं वाटतं. पण जेव्हा त्रास होतो तेव्हा मला तर वाटतं की 95% लोक फक्त हेच म्हणतात, मीच का, माझ्याच बाबतीत असं का झालं, मी काय असं केलं होतं. तर याची तुम्हाला मी खात्री देते की या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या वास्तुवर्ग क्लासमधून भेटतील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की वास्तुवर्गामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं कशी. तर मला पहिल्यांदा हे समजलं, तुमच्याप्रमाणे मीही हेच समजत होते की वास्तू म्हणजे फक्त घराशी रिलेटेड आहे. मला गुरुजींच्या क्लासमुळे समजलं की ते भवनशास्त्र आहे आणि वास्तुशास्त्र हे खूप वास्ट आहे. ह्याच्या भवनशास्त्र हे त्यातलं 1% गोष्ट आहे आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध असणार आहे हा प्रश्न मलाही आधी होता की त्याने असा काय बदल आपल्या आयुष्यात घडतो. पण आज जेव्हा मी वास्तूचा वर्ग माझा आता निम्मा होत आलाय तेव्हा मला समजतंय की आपलं शरीर जर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तर ह्या पृथ्वीची पंचमहाभूतं आपल्यावर का नाही इफेक्ट दाखवणार आणि का नाही त्या गोष्टी आपल्याशी रिलेट होणार. आणि ह्या गोष्टींमुळे वास्तुशास्त्र महत्त्वाचं आहे. तसेच बाकीच्या क्लासेसप्रमाणे किंवा तिथे शिकवत असतील नसतील तो प्रश्न वेगळा, पण ह्या क्लासमध्ये फक्त आणि फक्त सिलेबसमधल्याच गोष्टी शिकवल्या जात नाहीत, तर आउट ऑफ सिलेबस जाऊन कधी ज्योतिषवर चर्चा होते, तर कधी रत्नरहस्य काय असतं, तर कधी संसार कसा करावा, तर कधी वाक्यप्रचार कसे सुधारावेत, असे बरेचसे अगणित ह्या क्लासमध्ये विषय मांडले जातात. त्याच्यावर शिकवलं जातं, सांगितलं जातं. गुरुजींना फक्त विषय काढला की ते त्याच्यावर भरभरून माहिती देतात. कोणताही पेड वर्गातली आहे की फ्री वर्गातली आहे याचा विचार न करता ते फक्त देत राहतात आणि तीच वृत्ती आपल्यात यावी ह्यासाठी सांगत राहतात आणि ह्याच संकल्पनेतून त्यांनी हा फ्री वास्तुवर्ग वेबिनार ठेवलेला आहे आणि ज्यातनं आपल्यासारखे लोक जॉईन होतात आणि आपला भाग्योदय करून घेतात. गुरुजींनी सांगितलं की वास्तुशास्त्र हा वास्तुकल्प आहे आणि हे एक अनुभूतीचं शास्त्र आहे आणि ते खरंच आहे. अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही. हा फक्त घराशी संबंधित नाही आहे, तर तुमचा आनंद, दुःख, आजार
तुमची परिस्थिती या सर्व गोष्टींशी वास्तुशास्त्र रिलेट करतं, म्हणून हा वर्ग नक्की करावा. दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणाल की पैशांचा प्रॉब्लेम येतो. कोणाला नसतो. श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा पैसा कमीच वाटतो आणि गरिबातल्याला तर प्रश्नच नाही. पण आज एखादा आजार पण आलं तर आपण सहज कन्सल्टिंगसाठी 500 रुपये मोजतो. डिप्रेशनमध्ये जातो सतत, माझ्याच बाबतीत असं का घडतंय असं विचार करून. तेव्हा पैशाचा विचार गौण ठरतो आणि ते आपल्याला बाय डिफॉल्ट तो खर्च करावाच लागतो. पण जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तर ह्या गोष्टी का घडतात, कशा घडतात आणि त्या कशा सुधारवल्या जातील याचा तुम्हाला थोडा अंदाज येईल. आणि जेव्हा तुम्ही वास्तुविशारद व्हाल तेव्हा तुम्ही यात एक्सपर्ट व्हाल. शिवाय स्वतःबरोबर बाकीच्यांनाही मदत कराल. समाजालाही काहीतरी देणं लागतो या हेतूने गुरुजींच्या या गोष्टींप्रमाणेच आपणही देण्याची वृत्ती आपल्यामध्ये बळवली जाते आणि आपणही देण्याचा प्रयत्न करतो की ना की फक्त घेण्याचा. आणि आम्ही तर हे खूप शिकलोय ह्या वर्गातून. वास्तुशास्त्राबद्दल बोलत राहण्यापेक्षा इतर विषय किती आणि काय काय सांगावे तेवढे कमी आहेत. आणि हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवले जातात, कसलाही विचार न करता की हा पेड वर्गातला विषय आहे याचा विचार न करता. दुसरी गोष्ट, इथेच का करावा, तर हेच कारण आहे की फक्त सिलेबस इथे शिकवला जात नाही. मग प्रश्न पडतो, मी आता ह्या करून काय फायदा. ह्या वर्गामध्ये 18 वर्षापासून किंवा त्याही असतील तर अगदी 70-80 वर्षापर्यंतचे गृहस्थ इथे शिकतायत. आमच्या बॅचमध्ये स्वतः आहेत. शिवाय प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनचा आहे. पण आज जर आपल्या आयुष्याचा उद्धार होत असेल एका फक्त वास्तुशास्त्र या विषयामुळे तर काय हरकत आहे. बरं, ज्ञान हे फक्त कोणत्याही मर्यादित राहणारी गोष्ट नाही आहे. हे जितकं द्याल तितकं वाढणार आहे. आज ते नंतर तुमच्या पुढच्या पिढीला कामी येणार आहे, तुमच्या मुलांसाठी कामी येणार आहे, तुमच्या नातवंडांसाठी कामी येणार आहे, तुमच्या रिलेटिव्हसाठी कामी येणार आहे. माणूस जर समाजशील प्राणी आहे, राहतोय वास्तूमध्ये, तर वास्तूचं ज्ञान कसं काही उपयोगी येणार नाही असं होऊच शकत नाही. म्हणून हा वर्ग नक्की करा. स्वतःचा भाग्योदय करण्यासाठी तरी नक्की करा. भले तुम्ही उद्या बाय प्रोफेशन यात ॲक्टिव्ह नाही राहिलात तरी तुम्ही स्वतःसाठी याचा फायदा करून घ्याल. स्वतःसाठी, इतरांसाठी तुम्हाला ह्याचा फायदा नक्कीच होईल. आणि आत्ता जर निर्णय घ्याल तर नक्कीच फायदा होईल. कारण कोणतीही गोष्ट उद्या करेल हे म्हणत राहिलो तर हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे की ती उद्यावरच राहते. सो कल करे सो आज कर, हे तुम्हाला सांगण्याचं महत्त्व मी प्रयत्न केला. बाकी हे लक आहे की मी ह्या वास्तुवर्गामध्ये आहे, कारण मी या आधीचे वास्तुवर्ग अटेंड करून झाले होते माझे म्हणून. आणि इथे कितीतरी असेही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आधीही वास्तुशास्त्र केलेलं आहे परंतु गुरुजींचा वास्तुशास्त्राचा वर्ग परत करतायत आणि त्यांना त्यातला फरक जाणवतोय आणि त्यांचा जो इफेक्ट आहे शिक्षणाचा तो दिसतोयही. आणि क्लास करता करता खूप साऱ्या वास्तू विजिट तुम्हाला येतात आणि गुरुजी त्या प्रकारे तुम्हाला तयार करतात की तुम्हाला उद्या बाय प्रोफेशन म्हणून सुद्धा क्लास चालू असतानाच वास्तुविशारद म्हणून तुम्हाला विचारतात लोक. म्हणून तुम्ही हा वर्ग नक्की करा. धन्यवाद.